बातमीपत्राला सुरुवात करूयात। बीडच्या परळी शहरात गेल्या वर्षाची एक घटना नव्यानं चर्चेत आली आहे। 29 जून 2024 रोजी झालेल्या गोळीबाराच्या घटनेत सरपंच बापू आंधळे यांचा मृत्यू झाला, तर याच हल्ल्यात महादेव गित्ते गंभीर जखमी झाला। याच प्रकरणात महादेव गित्तेनं वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरून हा संपूर्ण प्रकार झाल्याचा गंभीर आरोप केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे आणि या आरोपांचा एक व्हिडिओ जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केलाय। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे वातावरण ढवळून निघालंय। अशातच आता गेल्या वर्षी सरपंच बापू आंधळे यांच्या हत्या प्रकरणी एक मोठा खुलासा करणारं ट्विट जितेंद्र आव्हाडांनी केलंय। धक्कादायक बाब म्हणजे संतोष देशमुखांपाठोपाठ बापू आंधळेंच्या हत्येमागे वाल्मिक कराडचा हात असल्याची चर्चा आहे आणि अशातच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांनी महादेव गित्तेचा एक जुना व्हिडिओ ट्विट केलाय। 29 जून 2024 ला महादेव गित्तेवरती वाल्मिक कराडच्या सांगण्यावरनं हल्ला झाला। जखमी इसमाचा अंबाजोगाई मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेत असतानाचा 2 जुलै 2024 चा व्हिडिओ महादेव गित्तेनं तयार केलाय, असे या ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय। त्यामुळे महादेव गित्तेचा हा व्हिडिओ कमालीचा चर्चेत आलाय। बाहेर निघाल्याबरोबर बापाने माझ्या छातीत बुक्की मारली। का मारलंस म्हणून जवळ गेलो तर त्यांनी सांगितलं की आम्हाला सांगितलं वाल्मिकांनी तुला जीव मारून टाकायचं। वाल्मिक बाबूराव कराड यांनी सांगितलं जीव मारून टाकायचं। बीडच्या परळी शहरातील बँक कॉलनी परिसरात 29 जून 2024 ला महादेव गित्तेच्या घरावर सरपंच बापू आंधळे आणि गोट्या गित्ते यांच्यासह 15 ते 20 जणांच्या जमावानं गोळीबार केला होता। गाड्यांची सुद्धा तोडफोड झाली। महादेव गित्तेच्या फिर्यादीनुसार या घटनेच्या वेळी बापू आंधळेनं त्याच्या छातीत बुक्की मारली आणि गोळ्याही चालवल्या। याच गोळीबारात महादेव गित्ते गोळ्या लागून जखमी झाला, तर गोळीबारात बापू आंधळेचा मृत्यू झाला। या प्रकरणी बबन गित्ते, मुकुंद गित्ते, महादेव गित्ते, राजाभाऊ निहरकर, राजेश वाघमोडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला। यात वाल्मिक कराडचं सुद्धा नाव होतं, पण तपासांती या प्रकरणात कराडचा सहभाग न आढळल्यानं त्याचं नाव गुन्ह्यातनं वगळण्यात आलं। असं झालंय का? हो, ट्विट केलंय। जर आता जितेंद्र आव्हाड साहेबांनी ट्विट जर केलं असेल, मला वाटतं ते खरोखर तपासलं गेलं पाहिजे। महादेव गित्ते हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते बबन गित्तेचा कार्यकर्ता आहे, तर मृत बापू आंधळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांचा समर्थक होता। वाल्मिक कराडच्या सांगण्यावरनं गोळीबार केल्याचा दावा महादेव गित्तेकडनं केला जातोय। बापू आंधळे हत्या प्रकरणी 2 वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत। या प्रकरणी तपास सुरू असून महादेव गित्तेसह 8 आरोपी कारागृहात आहेत, तर बबन गित्ते फरार आहे। जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या एक्स पोस्टमधील व्हिडिओमध्ये महादेव गित्तेनं बापू आंधळे हत्याकांडासंदर्भात काही गंभीर आरोप वाल्मिक कराडवरती केले, त्यामुळे आंधळे खून प्रकरणात वाल्मिक कराडचा हात आहे का असा सवाल उपस्थित होतोय। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।